नमस्कार. पत्रकारिता कोर्समधील आजच्या या प्रशिक्षण या विशेष भागामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. पत्रकारिता प्रशिक्षण का महत्त्वाचं आहे तर जोसेफ पुलित्झर पत्रकारांचं म्हणणं असं आहे की पत्रकार हा जन्माला येत नाही तर त्यांना प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षणानंतरच पत्रकार तयार होत असतो. पत्रकारांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. समाजातील एका मोठ्या वर्गाला अजूनही पत्रकार किंवा पत्रकारिता समजलेली नाही. पत्रकारांच्या अनेक कुटुंबियांनाही पत्रकारिता येत नाही. पत्रकारांच्या बद्दल काही गैरसमज प्रदीर्घ काळापासून प्रचलितमध्ये आहेत. पत्रकारिता हा उपेक्षित व्यवसाय आहे. ज्यांना कोणतेही काम मिळत नाही ते पत्रकारितेत प्रवेश करतात. पत्रकारिता करण्यासाठी कोणतीही तयारी किंवा प्रशिक्षण आवश्यक नसते. म्हणजे अशा बऱ्याचशा गैरसमज लोकांच्या मनामध्ये रुजलेले आहेत. पत्रकारिता ठोस नाही, तो एक तात्पुरता व्यवसाय आहे. पत्रकारिता रोजगाराचे साधन नसून अल्प रोजगार आहे. अशा बऱ्याचशा एक वेगवेगळ्या प्रकारच्या शंका कुशंका गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे. परंतु सत्य काही वेगळंच आहे. पत्रकार आणि पत्रकारिता नसती तर कदाचित हा देश अस्तित्वातच नसता. जे गैरसमज जोपासतात ते हुकुमशाहीच्या बुटाखाली असतील. हा व्यवसाय अनेक व्यवसायांपेक्षा अधिक आदरणीय आणि निस्वार्थी आहे. पत्रकारितेचे आकर्षण आणि त्यातून मिळणारा आनंद अतुलनीय आहे. त्यामुळे पत्रकार दुसऱ्या कुठल्याही व्यवसायात गेला तरी त्याला या ना त्या मार्गाने पत्रकारितेशी जोडले जावेसे वाटते. पत्रकारिता ही पत्रकारांच्या मनात असते, त्यांच्या शिरपेचात असते. ज्याच्या शिरपेचात पत्रकारितेचा रस एकेकाळी धावला असेल तर तो त्याच्या रसापेक्षा कधीच कनिष्ठ होऊ शकत नाही. चांगल्या आणि सच्च्या पत्रकाराला जगातील कोणता हुकुमशहा, दुष्ट, भ्रष्ट किंवा सैतान घाबरत नाही. या व्यवसायाने महात्मा गांधींना पुढे नेले आणि त्यांना घडवले. आजही हा व्यवसाय अनेकांना पुढे घेऊन जात आहे. चांगली पत्रकारिता आणि चांगले पत्रकार हे कधीच पैशावर अवलंबून राहिले नाहीत, पैशाच्या मागे लागले नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम पत्रकारांनी पत्रकारितेचा खरा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. तो संभ्रम दूर करणं गरजेचं आहे आणि मगच पत्रकारितेत येण्याचा विचार करावा. त्याशिवाय आयुष्य पूर्ण होईल असं सांगता येत नाही. जेव्हा आपण हे आयुष्य जगत असतो त्यावेळेमध्ये आपल्याला असं वाटतं पत्रकार व्हायला हवं. जेव्हा असं वाटतं त्याशिवाय काही करणे शक्य नाही. जेव्हा असं वाटतं की ही सक्ती नाही तर गरज आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या पेनाने काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी लिहिलं पाहिजे, जेव्हा आवश्यक असं वाटतं तेव्हा माहिती व्यवस्थित करणं, सत्य लिहिल्याशिवाय काम होणार नाही असं वाटत असताना यातून समाजसेवा म्हणजे असं वाटत असतं नेहमी की यातून समाजसेवा करता येईल, यातून आपल्याला समाज बदलता येईल असं वाटतं. त्याच वेळेमध्ये आपण पत्रकारितेमध्ये उतरायला पाहिजे. आपण पत्रकार बनतो कारण आपल्याला सत्य आणि शब्दाची सेवा करण्याची आवड आहे. कारण माहितीचा प्रसार करणं आवश्यक आहे. कारण हा व्यवसाय आहे जो आपल्याला इतर व्यवसायांच्या गलिच्छपणापासून दूर ठेवतो. कारण आम्हाला जगातील सर्व संभाव्य व्यवसायांना स्पर्श करण्याचा आनंद घ्यायचा आहे. कारण आम्हाला वेगळे राहण्याची इच्छा आहे. कारण आम्हाला वाचन आणि लेखनाची आवड आहे. म्हणजे पत्रकार का आवश्यक आहे, पत्रकार का बनतो त्याची ही कारणं आहेत. कारण आम्हाला प्रश्न विचारून उत्तरे मिळवायची, कारण आम्हाला देशात लोकशाही पारदर्शकता राखली पाहिजे. कारण हे सगळे हे जे जेवढे कारण आहेत ना, ही सगळी कारण फक्त मी पत्रकार बनतो. कारण शोषित आणि गरिबांना न्याय द्यावा लागेल. जगात पैसा आहे आणि शक्ती शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. चुकीची माणसं जगात मोकेपणाने फिरत असतात, त्यांना शिक्षा घालणं गरजेचं आहे. कारण जग राहण्यायोग्य ठेवावं लागतं. ही सगळी कारण आहेत. आता काही वेळेमध्ये पत्रकारितेमध्ये आल्यानंतर पश्चाताप पण होत असतो. का तर ओबेरॉन वा काय म्हणतात, सामान्यपणे सांगायचे झाले तर आजकाल सर्वोत्कृष्ट लोक पत्रकारितेत जातात, दुसरे सर्वोत्तम लोक व्यवसायात, सर्वात वाईट लोक राजकारणात आणि सर्वात वाईट लोक कायद्यात जातात. ही टिप्पणी कदाचित एकेकाळी खरी असेल पण आज ती पूर्णपणे खरी नाही. म्हणजे काही लोकांचा असा समज आहे. तर दुर्दैवाने वेड्या कुत्र्याने चावा घेतल्याने पत्रकारितेत आलो असं सांगणारे अनेक जण सुद्धा आहेत. ज्यांना प्रशासनात जायचे होते, ज्यांना शिक्षणात जायचे होते, ज्यांना बँकांमध्ये काम करायचे होते, त्यांचे पहिले प्राधान्य सरकारी नोकरीमध्ये होते. या समाजात एक उपसमूह देखील आहे जो आपल्या अपयशाच्या नकारात्मक सक्रिय आठवणींसह पत्रकारितेत गुंतलेला आहे.
बऱ्याचशा भाषांमध्ये सुद्धा अशा लोकांची संख्या अधिक असते. म्हणजे इंग्रजीच्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर अधिक शिक्षित लोक आहेत आणि ते जवळजवळ पूर्ण तयारीसह या व्यवसायात येत असतात. पत्रकारितेत आल्याचा पश्चाताप करणारे लोक या व्यवसायात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ शकत नाहीत, कारण पत्रकारितेत योगदान देऊ शकत नाहीत असले, आणि म्हणून मग ते निराश होतात. ज्या वृत्तपत्रांमध्ये खेदजनक पत्रकारांची संख्या जास्त असते ते अवजड त्रुटींनी भरलेले, दिशाहीन, विचारहीन, पक्षपाती आहेत. बऱ्याचशा भाषांमध्ये असे पत्रकार आढळतात. जग इतकं मोठं आहे, हिंदी वृत्तपत्रे इंग्रजी वृत्तपत्रांपेक्षा जास्त छापली जातात, त्यापेक्षा मराठी वृत्तपत्र जास्त छापली जातात आणि विकली जातात. परंतु हिंदी किंवा भाषिक पत्रकाराची उदासीनता ही प्रत्यक्षात माहितीच्या अभावाचा परिणाम आहे. उदासीनता आणि उत्साहाच्या अभावामुळे आपण वृत्तपत्र क्षेत्रात हरवलो जातो. बहुतेक इंग्रजी वर्तमानपत्रे ताजी दिसतात, तर हिंदी आणि मराठी वृत्तपत्रे ही प्रकाशित होतात शिळी दिसू लागतात आणि ऊर्जाहीन दिसतात. फरक फक्त पत्रकारांच्या मानसिकतेचा आहे. काही युद्धासाठी तयार आहेत तर काही युद्धात आहेत, उतरण्यास भाग पडतात. काहींना पत्रकारितेत जगायचे आहे तर काहींना त्यात वेळ घालवायचा आहे. कोणाचे लक्ष चांगल्या कामावर असतं तर कोणाचे फक्त पगारावर असतं. बऱ्याचशा मुद्द्यानंतर पत्रकारितेत कोणत्या लोकांनी यावे, कोणत्या लोकांनी या व्यवसायाला माफ करावे हे सांगण्याची गरज नाही. कोणत्याही वयात पत्रकारितेत येण्यासाठी तुमचं स्वागतच असतं, पण डोकं खाली ठेवून नाही तर डोकं उंच करून या. तुमची तयारी इतकी असायला पाहिजे की तुम्हाला तुमचा चेहरा लपवण्याची गरज नाही. जिंकण्याच्या इराद्याने लढाईत या. शब्द आणि माहितीची भूक घेऊन या. शरण या. जीवनातील इतर अपयशांमुळे उद्भवणारे पश्चाताप सोडून द्या. उत्साहाने मनाने या. पत्रकारितेत आपले नक्कीच स्वागत असते. त्या पत्रकारितेमधलं प्रशिक्षण फार महत्वाचं असतं. त्याचं सामर्थ्य काय आहे तर स्वातंत्र्यानंतर भारतात पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी संस्था वेगवेगळ्या उघडल्या गेल्या. हजारो पत्रकारांना त्यांचा निश्चितच फायदा झाला. तरीही बहुतांश पत्रकारिता या संस्थांच्या उणिवांचा बळी आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रकारिता संस्था येथे अस्तित्वात नाहीच आहे. जगातील इतर पत्रकारिता शिक्षण संस्थांकडून विशेष काही शिकलेली नाही. आपल्या अनेक संस्था चांगल्या चालल्यात असल्या तरी आपण प्रथम शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेबद्दल किंवा वैशिष्ट्यांबद्दल बोलूया. जसे की सैद्धांतिक ताकद, अभ्यासक्रम सैद्धांतिक दृष्ट्या योग्य आहेत, संस्थांमध्ये कमी अधिक चांगले समन्वय आहेत. दुसरं म्हणजे सुस्थापित ओळख, वृत्तपत्रांशी चांगला संबंध असणं गरजेचं आहे. सुशिक्षित पत्रकारांना सहज नोकऱ्या मिळतात अशा वेळेमध्ये. तज्ञांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. शैक्षणिक संस्थांनी इतर व्यवसायात गुंतलेल्या तज्ञांना पत्रकारितेच्या अभ्यासाशी जोडलं पाहिजे. बदलाचे समर्थक म्हणजे काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणून तसं आपल्या संस्था आणि शिक्षक करत असतात. लोकशाही वातावरण इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा अभ्यासक्रमाप्रमाणे हुकुमशाही नाही. परवडणारे शिक्षण, पत्रकारितेचा अभ्यास करणे महाग नाही. इतर व्यावसायिक अभ्यासांपेक्षा ते अधिक सुलभ आहे. वरील सर्व वैशिष्ट्ये आपल्या पत्रकारितेच्या बहुतेक संस्थांमध्ये दिसून येतात आणि एकूणच पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही. तर वेगवेगळ्या जवळपास आपल्याकडे संस्था असतात, त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरांमध्ये ह्याचे अभ्यासक्रम चालू असतात आणि त्याचा पत्रकार बनून पाहणाऱ्या या तरुणांना त्याचा फायदा होतच असतो. प्रशिक्षणाची पण कमजोरी असते. आपल्या संस्थांमध्ये अनेक त्रुटी किंवा उणिवा असतात ज्या लपवता येत नाहीत. एक म्हणजे व्यावहारिक कमजोरी. सैद्धांतिक जगात जर पाठवलेले प्रशिक्षणार्थी व्यावहारिक आव्हानांनी पछाडलेले असतात. दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तकांचा अभाव. पत्रकारितेशी निगडीत चांगल्या व्यावहारिक पुस्तकांचा अजूनही अभाव आहे. अकार्यक्षम शिक्षक. असे अनेक शिक्षक आहेत ज्यांनी पत्रकारितेतील खऱ्या आव्हानांना तोंड दिलेलं नाही, ज्यांनी स्वतः प्रत्यक्षात पत्रकारितेचा अनुभव घेतलेला नाही. चौथं म्हणजे अहवाल देण्याकडे दुर्लक्ष. म्हणजे अधिक चांगले रिपोर्टर तयार करण्यावर भर दिला जात नाही. म्हणजे रिपोर्टर ग्राउंड लेवलला उतरून ती पत्रकारिता करण्यावर भर दिला जात नाही, तर डेस्कवर जाणकार संपादक तयार करण्यावर भर दिला जातो. म्हणजे फक्त आणि फक्त संपादक कसा तयार होईल याकडे लक्ष दिलं जातं. परंतु जर का रिपोर्टर चांगल्या प्रकारे जर तयार झाला नाही तर त्या संपादकाचा उपयोग नाही. त्यानंतर अस्थिर मानस. संस्थांमध्ये लोकशाहीचा अतिरेक झाल्यामुळे अनेक विद्यार्थी शिस्त आणि नम्रता आपली गमावू लागलेल्या आहेत. व्यावसायिकता.
ज्या संस्था भरमसाठ फी घेतात पण त्यानुसार शिक्षण देत नाहीत. हे सगळे दोषांचा आपण थोडक्यात उल्लेख केला, त्याची सविस्तर माहिती आपण बघू. व्यावहारिक कमजोरी काय असते तर प्रत्यक्ष पत्रकारिता संस्थांमधून आलेल्या आणि वृत्तपत्रात काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकारीला व्यावहारिक दुर्बलतेचा सामना करावा लागतो. असे अनेक पत्रकार आहेत ज्यांनी संस्थेत येण्यापूर्वी काही पत्रकारिता केली आहे. अशा पत्रकारांना ते खूप सोपं वाटते आणि ते जमिनीवर राहून अभ्यास पूर्ण करतात. तर ज्या विद्यार्थ्यांना वृत्तपत्राच्या कामाची काहीच माहिती नाही, त्यांना मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. नंतर स्ट्रोक देखील होतात. न्यूज रूमचे वातावरण पत्रकारितेच्या संस्थांपेक्षा बरेच वेगळे असते. संस्थेत शिकत असताना ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या न्यूज रूम मध्ये कुठेच दिसत नाही. त्यामुळे अनेक प्रशिक्षणार्थी खूप दुःखी होतात. जे काही वाचले ते व्यर्थ आहे असे त्यांना वाटू लागते. वास्तविक न्यूज रूम मधील काम सध्याच्या गरजेच्या आधारावर केले जाते. कोणत्याही तत्व किंवा नियमानुसार काम करण्याची परंपरा नाही आणि नसावी. न्यूज रूम मध्ये जीवांचे इतके प्रकार पाहायला मिळतात की वाचलेल्या सगळ्या व्याख्या निरर्थक ठरतात. संस्थांच्या सैद्धांतिक अभ्यासाबरोबरच बातम्यांशी व्यवहार करायला सुरुवातीपासूनच शिकवले तर बरे होईल. शिक्षकांनी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना न्यूज रूम बद्दल सांगावं. आम्ही तुम्हाला व्यावहारिक आव्हानांबद्दल सांगू. संस्थांनी त्यांचे स्वतःचे वृत्तपत्र प्रकाशित केले पाहिजे, जरी ते हस्तलिखित असले तरी, आणि हे वृत्तपत्र वेगवेगळ्या स्वरूपात प्रकाशित केले जाते. उदाहरणार्थ एका आठवड्यात अमर उजाला स्टाईल वृत्तपत्र प्रकाशित झाले तर पुढच्या आठवड्यात दैनिक भास्कर शैलीतील वर्तमानपत्र प्रकाशित केले जाऊ शकते. याच्याशी संबंधित आणखीन एक गोष्ट, अभ्यासादरम्यान सिद्धांत आणि सराव दोन्ही अर्ध्यासारखे असले पाहिजे. तुम्ही जर एखाद्याला काम दिले तर तो अधिक चांगले जलद शिकतो. जर तुम्ही त्याला लेक्चर देत राहिलात तर त्याच्या लक्षात काहीच येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तकांचा अभाव. पत्रकारितेवरील बहुतेक पुस्तकं तात्पुरती आहेत. अनेक महान व्यक्तिमत्वांच्या केवळ टिप्पण्या आणि विधानांनी भरलेली आहेत. पूर्वी हिंदीत भयंकर गरिबी होती. माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठाच्या स्थापनेनंतर जवळपास 10 वर्षांनी चांगली पुस्तके लिहिण्यावर भर दिला आहे आणि भरभर पाहता आतापर्यंत आलेली पुस्तके खूप चांगली झालेली आहे. त्यानंतर अकुशल शिक्षक. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे चांगले शिक्षक खूप महागात पडतील. कोणत्याही चांगल्या पत्रकाराला सरासरी 30 ते 40 हजार पगाराची नोकरी सोडून शिक्षण संस्थेत जावेसे का वाटेल? वृत्तपत्रांमध्ये स्पर्धा आहे, त्याचे फायदे पत्रकारांना मिळत आहेत, पण पत्रकारिता शिक्षण संस्थांमध्ये स्पर्धेची चर्चा निरर्थक आहे. संस्थांचा स्वतःचा डफ असतो, स्वतःचा सूर असतो. अशा परिस्थितीमध्ये संस्थांना अकुशल शिक्षकांचा हातभार लावावा लागतो. यातील अनेक शिक्षकांनी स्वतःला संस्थेच्या व्यवहारातच बंदिस्त करून घेतले. हे लोक वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांशी संबंधित आहेत, पण लेखन किंवा संपादनाच्या कामाशी मुळात संबंधित नाहीत. पेन उचलून वर्तमानपत्रासाठी लेख किंवा बातमी लिहिण्याची तसदी फार कमी शिक्षक घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आदर्श शिक्षकाची प्रतिमा खऱ्या अर्थाने निर्माण होत नाही. याचा फटका पुढे विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. त्यांच्यात समोरच्या रांगेत उभे राहण्याची हिंमत नाही. ते पेन उचलणे टाळतात, ते डेस्क कडे धावतात. ते पत्रकारांपेक्षा निर्माता बनणे पसंत करतात. दुसरं म्हणजे नव्या पिढीतील निव्वळ शैक्षणिक शिक्षक उदयास आले आहेत. त्यांना न्यूज रूम मध्ये कोणत्या प्रकारचे चढ उतार होतात हे कळत नाही. असे शिक्षक आहेत जे संस्थांमधून शिक्षण पूर्ण करून परत शिकवायला जातात किंवा परत बोलावले जातात. या प्रवृत्तीमुळे बरेच नुकसान पण झालेले आहे. काही संस्था निव्वळ शैक्षणिक पत्रकारिता शिक्षकांचे मठ बनत आहेत. वृत्तपत्रांनी नाकारलेल्या किंवा नालायक ठरलेल्या लोकांनाही संस्थांनी आश्रय दिला आहे. खरे तर तेच कुशल अभ्यासक पत्रकारितेच्या संस्थांमध्ये शिक्षक व्हायला हवेत, ज्यांनी चांगल्या ठिकाणी चांगले काम केलेले आहे, ज्यांना बातम्या मिळणे आणि ते मांडण्याचे खरे दुखणे कळते. बऱ्याचशा वयामध्ये अहवालाकडे दुर्लक्ष केलं जातं. संपादक होण्याची मानसिकता शिक्षण संस्थांमध्ये निर्माण केली जाते. साधारणपणे संस्थेतून बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थींची नजर संपादकांच्या खुर्चीवर असते. म्हणजे मी एकदा का प्रशिक्षण घेतलं की मी डायरेक्ट काय होणार? संपादक. त्यांना स्वप्नातही संपादकाची खुर्ची दिसत असते. पण अशी मानसिकता निर्माण होणे हे खरं म्हणजे चुकीचं आहे. पहिल्यांदा चांगले रिपोर्टर तयार करणं हे पहिली उद्दिष्ट असावं. हे बिनदिक्कतपणे सांगितलं पाहिजे. सुरुवातीच्या टप्प्यात रिपोर्टर चांगले बनणे गरजेचं आहे. तरुण विद्यार्थ्याला किंवा शिकाऊ उमेदवाराला पेन मिळण्यापूर्वीच त्यांनी कात्री देणं अन्यायकारक आहे. त्याने आधी पेन हातात ठेवायला पाहिजे, म्हणजे रिपोर्टिंगसाठी तयार असले पाहिजे. बातमीचा वास येण्यापासून त्या बातमी प्रसिद्ध केल्यावर होणाऱ्या परिणामांपर्यंत सर्व गोष्टी त्याला सांगायला हव्यात.
प्राथमिक कर्तव्य रिपोर्टिंग आहे. सगळ्यात पहिलं पत्रकारितेमधलं सगळ्यात पहिलं कर्तव्य हे म्हणजे रिपोर्टिंग आहे. पत्रकारितेचे खरे श्रम वेदना पत्रकारांनाच सहन करावी लागतात. डेस्क पत्रकारांची जबाबदारी काही वर्षात खूप वाढली आहे हे सहज लक्षात येऊ शकतं, कारण शैक्षणिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात चांगले रिपोर्टर तयार केलेलेच नाही. लक्षात ठेवा, अकुशल पत्रकारांनी डेस्कचे काम आणि महत्व खूप वाढवले. बऱ्याच वृत्तपत्र संस्थांमध्ये डेस्क स्वतः पत्रकारांना निर्देशित करण्याच्या स्थितीत आलेले. त्यानंतर अस्थिर मन. बहुतेक पत्रकारांमध्ये मन हे अस्थिर असतं, त्यामुळे त्यांना अपेक्षित गांभीर्य नसते. ज्याप्रमाणे इतर उच्च अभ्यासक्रम किंवा वर्गामध्ये नैतिक शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं, त्याचप्रमाणे पत्रकारितेत नैतिक शिक्षणावर नगण्य भर दिला जातो. तर पत्रकारिता हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये नैतिकता इतर व्यवसायांपेक्षा अधिक महत्वाची. नैतिकतेवर भर न देण्याचा पहिला तोटा असा होतो की कष्ट करण्याऐवजी संधी चोरण्याचा प्रयत्न सुरू होतो. संपर्क साधण्यात तरबेज असलेले पत्रकार उच्च पदावर पोहोचतात, पण त्यातील बहुतांश आतून पोकळ असतात आणि कधी कधी त्यांचे मनगटही उघडे पडतात. दुसरे म्हणजे जेव्हा संधी लुटण्यावर लक्ष केंद्रित केली जाते तेव्हा मीडिया हाऊसचे मालक आणि व्यवस्थापक त्यांच्या नजरेत पत्रकार समुदायावर विश्वासू बनतो, ज्यामुळे व्यापक नुकसान होते. असे अनेक पत्रकार आहेत जे पत्रकार होण्याऐवजी निर्माते झाले आहेत. कॅमेऱ्यांच्या मागे आणि वृत्तपत्रांच्या पार्श्वभूमीत ते हरवले आहेत. त्यांना पत्रकारितेच्या अंगणात जागा मिळाली आहे, पण प्रत्यक्ष कामाच्या संधी संपल्या आहेत. ते बाबू पत्रकार ज्याला आपण म्हणतो होतात, त्याच्या आधी कात्री आहे पण पेन हरवला आहे, म्हणजे लिखाणाची त्यांना सवय राहिलेली नाही. इथे इंग्रजीची परिस्थिती काहीशी चांगली आहे. याचे एक कारण असे हे देखील असू शकते की भारतात चांगल्या इंग्रजी वर्तमानपत्रांची आणि मासिकांची संख्या फारशी नाही, ती कमी आहे. मात्र जास्त वेळ राहणे धोकादायक ठरू शकते. बाबू बनण्याचा धोका आहे. काम आणि निसर्गात एकरूपता आणि विश्रांती आहे. संपर्काचे एक निश्चित वर्तुळ तयार होते. पत्रकारिता शिक्षण संस्थांनी या कमतरतेकडे लक्ष देणं गरजेचं असतं. पत्रकारांना तयार करण्यापेक्षा पत्रकारांचा सन्मान आणि समाजाचा विश्वास टिकवणे महत्वाचे आहे. खेळकरपणा तर चुकीचा नाही, पण गांभीर्य ही लक्षात घेणं किंवा ते जपणं गरजेचं आहे. कमजोरी म्हणजे निखळ व्यावसायिकता नाही. काही चांगल्या पत्रकारितेच्या शिक्षण संस्था महागड्या असतात, त्यात गैर काही नाही, पण त्यानुसार शिक्षण दिलं पाहिजे. शैक्षणिक संस्थांमध्ये सुविधांची कमतरता आहे. अशा काही संस्था आहेत ज्या नोकरी देण्याचे किंवा नोकरी देतोय असे आश्वासन देऊन जास्त पैसे घेतात. पत्रकारितेच्या अध्यापनावर देखरेख ठेवण्यासाठी दिग्गज पत्रकार तज्ञांचे स्वतंत्र मंडळ असावे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अंतर्गत हे मंडळही स्थापन करता येईल. हे लक्षात ठेवा, कमकुवत पत्रकार जन्माला आले तर देशाचा चौथा स्तंभही कमकुवत होईल. पत्रकारिता खरी उपयुक्तता गमवून व्यावसायिकतेकडे वाटचाल करेल आणि आता करताय. कारण मूळतः जो पत्रकार रिपोर्टर म्हणून पहिल्यांदा होणं गरजेचं आहे, तो पहिल्यांदा रिपोर्टर ज्याला आपण बातमीदार म्हणतोय, हा बातमीदार म्हणून तयार होत नाही. कारण जो तो तयार होतोय हा संपादक म्हणून ह्या दृष्टिकोनातून तयार होतोय. आणि जर असे संपादक म्हणून तयार होण्याचा जर दृष्टिकोन ठेवून जर पत्रकार बनण्याचा जर प्रयत्न करत असेल तर मग नक्कीच लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे हा सुद्धा कमकुवत होण्यास म्हणजे त्याला वेळ लागणार नाही. आणि बऱ्यापैकी आता तसा कमकुवत व्हायला लागलाय आणि मग ती व्यावसायिकतेकडे जास्तीत जास्त त्यांची वाटचाल व्हायला सुरुवात झाली. म्हणून पत्रकारिता करत असताना, पत्रकारिता प्रशिक्षण घेत असताना सर्वप्रथम आपण बातमीदार म्हणून तयार व्हावं. मी एकदा का बातमीदार म्हणून पूर्णपणे तयार झालो की मग स्टेप बाय स्टेप एका स्टेपने आपण संपादकापर्यंत पोहोचू शकतो.